नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. सध्या एकमेव चर्चेतला विषय आहे तो म्हणजे भास्कर जाधव. भास्कर जाधवांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल होण्याचं ठरवलं होतं का? तसा आरोप मोहित कंबोज यांनी केलेला आहे आणि मोहित यांच्या आरोपानुसार भास्कर जाधव हे शिंदेच्या सोबत गुवाहाटीला जायला तयार झालेले होते. मोहितच्या या आरोपानंतर तात्काळ लगेच भास्कर जाधव प्रचंड चिडले आणि त्यांनी मोहित कंबोजचा बाप काढून टाकला. एका बापाची औलाद असतील तर वगैरे वगैरे असलं काय काय बोललं. काय बोललेत भास्कर जाधव पहिल्यांदा ऐकूया. कि भास्कर जाधव ने गुवाहाटी का टिकट निकाल कर रखा था और भास्कर जाधव ऐसा बोला कि और जब तक आप मुझे अपने पार्टी में लेते नहीं, अपने साथ में लेते नहीं, तब तक मैं ये जगह छोड़ूंगा नहीं. मैं मोहित कंबोज को आपके माध्यम से जाहिर आह्वान करता हूं, और अगर तू 100 बाप की औलाद नहीं हो, 100 बाप की औलाद नहीं हो, तो इसमें का एक भी आरोप आप सिद्ध करके बताइए. ये चारों में से एक भी आरोप आप सिद्ध करके बताइए. और मैं महाराष्ट्र राज्य के डेप्यूटी सीएम मिस्टर देवेंद्र फडणवीस को आह्वान देता हूं, कल उनके बारे में 2-3 शब्द, उनके बारे में 2-3 अपेक्षा मैंने आपके चैनल के सामने जताया, तो उन्होंने ये नाटक चालू किया, अरे तुम्हारे पास पोलीस डिपार्टमेंट है. कळलं म्हणजे किती चिडलेत हे लक्षात येतं. आता त्यानंतर गप्प बसतील ते मोहित कंबोज कसले. मोहित कंबोज यांनी देखील अशा स्वरूपाचा पलटवार भास्कर जाधवांच्या वरती केला आणि त्यांचेही आईचं दूध पिला असशील तर अशा स्वरूपाची वाक्य आली. तेही ऐका. गए वर्ष 2022 में जून में कम से कम 100 बार भास्कर जाधव ने माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब को फोन कर उनका जो गठ शिवसेना से अलग हुआ था, जो आज शिवसेना है, उसको ज्वाइन करने का निवेदन दिया. लेकिन सभी आमदार भास्कर जाधव को और शिंदे साहब भास्कर जाधव को अपने साथ लेने के लिए राजी नहीं थे, क्योंकि सबको ऐसा लगता था कि भास्कर जाधव के ऊपर विश्वास नहीं कर सकते. आज जितना भास्कर जाधव बड़बड़ कर रहे हैं, उस समय तो टिकट निकालकर गुवाहाटी में रेडिसन होटल के बाहर आकर बैठने की, और मैं तब तक वापस नहीं जाऊंगा जब तक आप मुझे लोगे नहीं अपने गट में, ऐसी ऐसी बातें कर रहे थे. और साथ ही ये जो दूसरे आमदार है सुनील दाऊद, अरे दाऊद नहीं मतलब राउत, वो भी भास्कर जाधव के साथ उस समय शामिल थे. क्या भास्कर जाधव ने उस समय क्या क्या बोला था उद्धव जी के बारे में, आदित्य ठाकरे के बारे में, और कैसे राजकारण करते थे, कैसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने उनको कभी भी समय नहीं दिया और कैसी कैसी बातें उनके बारे में बोल रहे थे. क्या इस बात को भास्कर जाधव झुटला सकते हैं? कुठल्या आधारावरती मोहित भारतीय किंवा मोहित कंबोज अशा स्वरूपाचा आरोप करतायत? कुठल्या आधारावरती ते बोलतायत? खरंच एवढे फोन झाले होते का? भास्कर जाधव जाता जाता नाकारल्या गेलेले आहेत का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पडतो. आपल्याकडे पुरावे नाही आहेत, म्हणजे कुठे फोन केल्याची रेकॉर्डिंग आहे किंवा फोनचे डिटेल्स आहेत असलं काही नाही. आणि असेल तर ते व्यवस्थेकडे असेल. म्हणजे भास्कर जाधवांचे मोहित कंबोजला किती फोन गेले, भास्कर जाधवांचे मस्केना किती फोन गेले, भास्कर जाधवांचे शिंदेना त्या काळात किती फोन गेले, याचा रेकॉर्ड कदाचित व्यवस्थेकडे असेल, ते आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे त्या व्यवस्थेच्या आधारावर, त्या रेकॉर्डच्या आधारावर आपण असा दावा करत नाही आहोत. आपण काही महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देणार आहोत आणि ते मुद्दे बघितले पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा मला भास्कर जाधव जाणार होते याची बातमी माध्यमांच्या मधून झाली होती. म्हणजे त्या काळात एक एक आमदार नॉट रिचेबल व्हायचा आणि नॉट रिचेबल झालेला आमदार गुवाहाटीत जाऊन रीच व्हायचा. हा जेव्हा काळ चालू होता तेव्हा भास्कर जाधव नॉट रिचेबल असल्याची बातमी माध्यमांच्या मधून येत होती. अँकर आणि गुवाहाटीतला प्रतिनिधी ते येणार आहेत अशा स्वरूपाचं कळवत होते. पहिल्यांदा ती बातमी बघूया. भास्कर जाधव हे सुद्धा नॉट रिचेबल झाले आहे. सध्या आणखी कोणकोणते आमदार गुवाहाटीला येणार असल्याचं काही कळतंय का? नक्कीच फरा भास्कर जाधव नॉट रिचेबल आहे. त्यामुळे भास्कर जाधव आणि आणखी काही आमदार जे आहेत, त्यांनी नावं कळू शकले नाही, पण ते आमदार जे आहेत ते गुवाहाटीच्या मार्गावर आहेत असं कळतं आहे. बघितलीत म्हणजे या बातमीला बघितल्यावरती माध्यमांना सूत्रांकडून मिळालेली माहिती ही होती की भास्कर जाधव जाणार आहे. आता माध्यम दावा करतात आग लागल्याशिवाय धूर निघत नाही, धूर असली की आग असतो, जे काय असेल ते असेल, म्हणजे वास येत नाही झाल्याशिवाय, असंही आपण म्हणतो ना. तसं माध्यमांना ही कळलेली माहिती म्हणजे भास्कर जाधवांच्याकडून किंवा
त्यावेळेसच्या शिंदे गटाच्याकडून कळलेली असावी. काहीतरी संपर्क होतो आहे, कुठेतरी जाण्याचा, कोणाचा तरी जाण्याचा प्रयत्न होतो आहे. ज्या ज्या लोकांची नॉट रिचेबलची बातमी आली होती ते सगळे गुवाहाटीत दाखल झालेले होते. याच काळामध्ये भास्कर जाधवांची बातमी आलेली होती, म्हणजे भास्कर जाधवांच्या संपर्काला सुरुवात झालेली होती. बरं, भास्कर जाधव हे शिवसेनेमध्ये खुश होते का? त्यांना या सगळ्या भूमिकेचा खरोखर जसा आत्ता राग आलेला दिसतोय, म्हणजे प्रचंड चिडतात ते, मिमिक्री करून रामदास कदमांना शिव्या घालतात, हे करून त्यांना शिव्या घालतात, अगदी शिंदेंना शिव्या घालतात. तेव्हा भास्कर जाधवांनी सुरुवातीच्या काळामध्ये टाइम्स नाऊ या इंग्रजी चॅनलवर जी मराठीत माहिती दिली होती ती सुद्धा खूप महत्वाची आहे. म्हणजे भास्कर जाधव हे संजय राऊतांच्या विधानावर खुश नव्हते. संजय राऊतांनी गुवाहाटीला गेलेल्या आमदारांच्या बाबत कसं बोललं पाहिजे याचं मार्गदर्शन भास्कर जाधव करत होते. तेही तुम्हाला ऐकायचंय, म्हणजे त्यावेळेसची स्थिती लक्षात येईल. ऐका. संजय राऊत हे आमचे फार मोठे नेते आहेत, मुख्य प्रवक्ते आहेत. त्यांना मी सल्ला देण्यात मी मोठा नाही, पण तरी देखील मी संजय राऊतांना नम्रपणे सांगतो की ही आव्हानं देण्याची वेळ नाही, ही जोडण्याचीच वेळ आहे. हे ऐकल्यानंतर भास्कर जाधवांच्या मनामध्ये शिंदेच्या बाजूनी सहानुभूती होती हे नक्की आहे. म्हणजे शिंदेच्या बाजूनी पूर्णतः सहानुभूती ते बाळगत होते हे आपल्याला कळलेलं आहे. आता भास्कर जाधवांचा स्वभाव काय आहे हे देखील तपासलं पाहिजे. म्हणजे केवळ भास्कर जाधव बोलत होते म्हणून शिंदे गटात जातील ही शक्यता आपण नाही गृहीत धरली, तर स्वभाव काय आहे हे तपासला पाहिजे. भास्कर जाधवांनी आतापर्यंत अनेक भ्रमंत्या केलेल्या आहेत. शटल सर्व्हिस सारखं शिवसेना राष्ट्रवादी, राष्ट्रवादी शिवसेना अशी त्यांची इकडून इकडं जाणं येणं राहिलेलं आहे. हेच भास्कर जाधव जितेंद्र आव्हाड पक्षाचे कार्याध्यक्ष असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. हेच भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या वरती अगदी तुटून पडत होते. हेच भास्कर जाधव पुढे शिवसेनेचे आमदार झाले. म्हणजे कुठे काही मिळत नसलं की भास्कर जाधव लगेच उडी मारायला तयार असतात. हा भास्कर जाधवांचा स्वभाव आहे. त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या नेत्यांवर जशी जशी भाष्य केलेली आहेत, म्हणजे राष्ट्रवादी सोडताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केलेली टीका, शिवसेना सोडताना शिवसेनेच्या नेत्यांवरती केलेली टीका, शिवसेनेतून 40 आमदार बाजूला सरकल्यावर त्या लोकांवरती केलेली टीका, हे बघता भास्कर जाधवांना अगदीच गलिच्छ शब्दात टीका करण्याची सवय आहे. म्हणजे एक तर ते कुठे टिकत नाहीत, हा पहिली सवय आहे. गलिच्छ शब्दात टीका करण्याची सवय आहे. म्हणजे भास्कर जाधवांनी ज्या अर्थी या सगळ्या लोकांवरती घाणेरड्या शब्दात टीका केली आहे, त्या अर्थी ते उद्धव ठाकरेंच्या वरती आणि आदित्य ठाकरेंच्या वरती सुद्धा घाणेरड्या शब्दात टीका करू शकतात. त्यामुळे मोहित कंबोज यांच्या बोलण्यात सगळंच खोटं आहे असं अजिबात नाही. टायमिंग बाबत आपण विचार करू शकतो की मोहित कंबोज यांना आत्ता टायमिंग का आठवलं. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. भास्कर जाधवांची एकूणच बदललेली भाषा, एकूणच बदललेलं स्वरूप, सगळं त्यावरून ते काय होते हे दाखवणं आवश्यक असतं. म्हणजे तुमचे पाय, तुमच्या सगळं डाग स्वच्छ नसतील, तुमच्या याच्यावर कपड्यावरती डाग असतील आणि तुम्ही लोकांच्या कपड्यावरचे डाग दाखवणार, तेव्हा मात्र लोक तुम्हाला बोलणारच. तुम्ही जेव्हा पातिव्रत्याचा आव आणून एखाद्या सतीला शिव्या द्याल, तेव्हा लोक तुमच्या कुकर्माची भाषा तर करणारच आहेत, ते सांगणारच आहेत. त्याप्रमाणे मोहित कंबोज यांनी या सगळ्या बाबतीमध्ये आपलं स्पष्ट मत देऊन टाकलेलं आहे. भास्कर जाधव हे जायला तयार होते, जायला निघाले होते, जाता जाता नाकारलेलं पार्सल आहे. ऑर्डर केली होती, COD म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरीचं पार्सल होतं आणि ते पार्सल तुम्ही आल्यावर मला नाही पाहिजे म्हणून नाकारू शकता ना, तसं एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीत हे असलं पार्सल जे पुन्हा परत कधी जाईल माहीत नाही, गॅरंटी वॉरंटी काही नाही, त्यामुळं वापरात आणण्यापेक्षा त्रासच अधिक होण्याचा धोका ओळखून त्यांना नाकारलं. हे नाकारलेली डिलिव्हरी आहे हे सगळ्यांच्या लक्षात सहजपणे येऊन जातं आणि त्यातल्या त्यात भास्कर जाधव आता करत असलेला कांगावा बघून तर त्यांचा हा खोटारडेपणा उघडा पडतो. आता या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या समर्थनासाठी पुढे येत नाहीये, शिवसेनेतला कोणता मोठा नेता त्यांच्या समर्थनासाठी पुढे येत नाहीये.
संजय राऊत वगळता बाकी कोणी पुढे येत नाहीये हे लक्षात घेणं आवश्यक आहे. संजय राऊतांनी एक ट्विट करून टाकलंय फक्त, वा भास्करराव वा म्हणून, बाकी काहीही केले नाहीये. म्हणजे भास्करराव जाधव हे एकनाथ शिंदेच्या दृष्टीनं रिजेक्टेड पार्सल होतं हे सर्वार्थाने स्पष्ट झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.